स्तनपान करताना बाळाकडील येणाऱ्या अडचणी यात नीट स्तनाग्र पकडता न येणं किंवा पुअर लॅचिंग असतं. अशा वेळी बाळ सतत तोंड उघडतं आणि नीट ब्रेस्ट फिडिंग होत नाही, बाळाचं पोटही भरत नाही. पुढचं कारण म्हणजे स्लीपी बेबी. बाळ सतत झोपत असतं, ब्रेस्ट फिडिंग घेतानाही ते झोपतं आणि त्यामुळे नीट फिडिंग होत नाही. त्याचप्रमाणे टंग टाय, जीभ हलवू शकत नाही, त्यामुळे दूधही गळते, नीट गिळता येत नाही, दुधाचे कण बाहेर येतात, आईला त्रास होतो आणि ब्रेस्ट फिडिंग प्रॉपर होत नाही. यात पुअर सकिंग रिफ्लेक्सेस असतात. म्हणजेच काय, बाळाला नीट गिळता येत नाही किंवा तोंडात स्तनाग्रे प्रॉपर जात नाहीत. अशा वेळी फिडिंग नीट होत नाही. खूप वेळा बाळाचे पोट फुगलेले असते. अशा वेळी बाळ दूध पिण्याचं सोडून देते किंवा कधीकधी सतत उलट्या होतात. दूध पिल्याबरोबर लगेच उलटी होते. अशा वेळीही बाळाला नीट फिडिंग मिळत नाही. तर बाळाकडील येणाऱ्या या अडचणी यामुळे नीट फीड मिळत नाही किंवा ब्रेस्ट फिडिंग प्रॉपर होत नाही. अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.